तुम्हाला माहिती आहे का? सरकार आता कुक्कुटपालनासाठी तब्बल 15 ते 22 लाखाचे अनुदान देत आहे. हो, हे खरं आहे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल, फार्मिंग विथ विशालमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की 500 देशी किंवा सुधारित पक्ष्यांच्या कुक्कुटपालन योजनेची पूर्ण कुंडली. यामध्ये कोणाला लाभ मिळणार, कागदपत्रे काय लागणार आणि अर्ज कुठे करायचा, हे सगळं आपण सविस्तरपणे बघूया. योजनेचे नाव आणि स्वरूप बघूया. मित्रांनो, या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास अभियान. यामध्ये तुम्हाला 16 ते 18 आठवडे वयाचे 500 पक्षी दिले जातात. नुसते पक्षीच नाही तर त्यांच्यासाठी लागणारे अर्धबंदिस्त शेड, खाद्य, पाणी, पिण्याची भांडी आणि अंडी ठेवण्यासाठी ट्रे, एग नेस्ट या सगळ्या साहित्याचा यात समावेश आहे. आता बघूया कोणाला लाभ मिळणार. बघा, यासाठी सर्व प्रवर्गातील लाभार्थी अर्ज करू शकतात, पण प्राधान्य कुणाला हे सांगतो तुम्हाला. सगळ्यात आधी भूमिहीन शेतकरी, त्यानंतर अत्यल्प भूधारक आणि अल्प भूधारक महिला बचत गटातील लाभार्थी. विशेष म्हणजे यामध्ये दिव्यांगासाठी 5% आणि महिलांसाठी 50% आरक्षण ठेवण्यात आलं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. आता बघूया खर्चाचे गणित. आता महत्वाचा मुद्दा, पैसे किती लागतात. सरकारनं या एका गटाची किंमत 3,32,200 रुपये ठरवली आहे. यात काय काय आहे? पक्ष्यांची किंमत 350 रुपये प्रति पक्षी, याप्रमाणे 1,75,000. 2 महिन्याचे खाद्य 75,600 रुपये, तसेच शेड बांधकामासाठी 50,000 रुपये आणि इतर साहित्यासाठी 10,000 रुपये. एवढी रक्कम आपल्याला या अनुदानातून मिळू शकते. तर आता बघूया अनुदान कोणाला किती मिळणार. जर तुम्ही सर्वसाधारण प्रवर्गातील असाल तर 50% अनुदान म्हणजे 1,66,100 रुपये सरकार तुम्हाला देणार. जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असाल तर तुम्हाला 75% अनुदान म्हणजे चक्क 2,49,150 रुपये सरकार तुम्हाला देणार. पण मित्रांनो, केवळ अनुदान मिळवून चालत नाही, तर हा व्यवसाय यशस्वी कसा करायचा हे शिकणं तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठीच आम्ही यशस्वी कोंबडी पालन हे ई बुक तयार केलं आहे. जर तुम्हाला हे ई बुक पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवरती आम्हाला ई बुक असा मेसेज करा. मी तुम्हाला त्याची सगळी डिटेल पाठवतो. आता या योजनेसाठी डॉक्युमेंट काय काय लागतात ते आपण सविस्तरपणे पाहूया. मित्रांनो, इथे लक्ष द्या. अर्ज करताना तुमच्याकडे कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जर नसेल तर तुम्हाला हमीपत्र द्यावं लागेल, म्हणजे की मी अनुदान घेण्यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करेल, किंवा तुमच्याकडे स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभवाचे प्रमाणपत्र तरी असावे. दिव्यांगासाठी UDID कार्ड आणि बचत गटासाठी त्यांचे सदस्यत्व प्रमाणपत्र लागेल. आता या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहे ते बघूया. GR मध्ये स्पष्ट लिहिलंय की तुम्ही घेतलेले पक्षी वर्षाला किमान 180 ते 200 अंडी देणारे असावे. तुमची निवड झाली की एका महिन्यात तुम्हाला शेड उभं करावे लागेल. शेड तयार झाल्यावर पुढच्या एका महिन्यात तुम्हाला पक्षी व साहित्य घेऊन व्यवसाय सुरू करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही वेळेत पक्षी खरेदी केले नाही तर तुमचं नाव वेटिंग लिस्ट मध्ये सगळ्यात शेवटी टाकलं जाईल आणि दुसऱ्याला संधी दिली जाईल. ह्या काही अटी आणि शर्ती आहेत. या पूर्ण केल्या तर आपल्याला या योजनेचा नक्की लाभ मिळू शकतो. तर आता अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ते बघूया. मित्रांनो, सध्या या योजनेची जाहिरात आणि प्रसिद्धी सुरू आहे. त्याचे अर्ज पशुसंवर्धन विभागाच्या DBT पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरले जाते. जेव्हा अर्ज सुरू होतील तेव्हा मी स्वतः फॉर्म कसा भरायचा याचा लाईव्ह व्हिडिओ घेऊन येईल. आता हे सगळं योजनेची माहिती झाली. आता मी तुम्हाला एक सल्ला देतो. केवळ अनुदानासाठी हा व्यवसाय करू नका. हा एक व्यवसाय आहे, त्यामुळे पक्ष्यांचे लसीकरण आणि व्यवस्थापन नीट शिका. सरकारी GR नुसार तुम्हाला पक्षी हे सरकारी अंडी उबवणी केंद्र किंवा मान्यता प्राप्त प्रकल्पातूनच घ्यावे लागतील, तरच अनुदान मिळेल. म्हणजे जी पिल्ली घेणार आहोत ते सरकारी हॅचरी मधूनच घ्यावे लागतील किंवा मान्यता प्राप्त प्रकल्पातूनच घ्यावे लागणार आहे. तर आपल्याला अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, ही होती 500 पक्षी वाटप योजनेची संपूर्ण माहिती. GR नुसार सर्व प्रक्रिया पारदर्शक असणार आहे. तुमचा तालुका पशुसंवर्धन अधिकारी यावर देखरेख ठेवणार आहे. तुम्हाला जर स्वतःचा एक छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही एक सुवर्ण संधी आहे. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, कारण माहिती अभावी अनेक योजना आपल्या हातातून निघून जातात. जाता जाता एकच महत्वाची गोष्ट, कुक्कुटपालनातील A to Z माहिती जर तुम्हाला एकाच ठिकाणी हवी असेल तर आमचं ई बुक नक्की वाचा. तुम्हाला ई बुक पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवरती आम्हाला ई बुक म्हणून असा मेसेज करा. मी तुम्हाला त्याची सगळी डिटेल भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत पाहत राहा फार्मिंग विथ विशाल. धन्यवाद.